आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर बातमी पुण्यातनं येते। पुण्यातील मुंढवा येथील जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांचं कुठेही नाव नसल्याचं महसूल विभागाचे अतिरिक्त सचिव विकास खारगे समितीच्या अहवालातून स्पष्ट झाल्याची माहिती मिळते। याच व्यवहारामध्ये नाव किंवा स्वाक्षरी नसल्यानं पार्थ पवार यांना निर्दोषत्व मिळाल्याची माहिती समोर येते। या जमीन व्यवहारात प्रत्यक्ष सहभागी असलेले अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील, कंपनीला जमीन विक्री करणाऱ्या शीतल तेजवानी आणि संबंधित नोंदणी अधिकारी यांना दोषी धरलं असून अमेडियाकडून व्यवहाराचे 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क वसूल करावं अशी शिफारस अहवालामध्ये करण्यात आल्याचं कळतंय। विश्वास अशासाठी होता की ज्या अधिकाऱ्यांची ही समिती होती त्या अधिकाऱ्यांना पाहता, कारण प्रत्येक गोष्टीचे आपले कायदे नियम असतात, त्या अधिकाऱ्यांच्या काही जबाबदाऱ्या असतात। त्याच्यामुळे हा घोटाळा ज्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी या घोटाळ्याकडे लक्ष दिलं नाही, ज्यांची तपासण्याची जबाबदारी होती, ही घोटाळा होऊ न देण्याची जबाबदारी होती, त्यांच्याकडे चौकशीचं काम दिल्यामुळे याच्यात पार्थ पवार यांना पूर्णपणे क्लीन चिट मिळणार हे उघड होताना झालंही तसंच। याला बेनामी काम करणं म्हणतात। कायदेशीर भाषेमध्ये याला बेनामी व्यवहार म्हणतात कायदेशीर भाषेमध्ये। पण अर्थात आता सरकार त्यांचं आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, त्यांचा पक्ष स्वतः देवेंद्र फडणवीस चालवत आहेत। अशा वेळेला महाराष्ट्राची जनता काय करू शकते? काही नाही करू शकत। अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही। उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे, ती आज मी देणार आहे। कारण या समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे, या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत। आतापर्यंत अहवालच नाही, अहवाल सरकारकडे आलाच नाही। त्यामुळे कशा बातम्या येतात, कसं लोकांना कन्फ्युज करतात। नोटराइज्ड आहे याच जमिनीचा व्यवहार पार्थ पवारनी शीतल बरोबर केलेला, ही पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी सुद्धा मी खारगे समितीला दिली आहे। म्हणून खारगे समिती त्यांना याच्यातनं बाहेर काढूच शकत नाही आणि काढलं तर खारगे समितीला मी धारेवर धरणार आहे। आणि एवढंच नाही तर हायकोर्टापर्यंत याच्या विरुद्ध मी लढा देणार आहे। जर खारगे समितीचा अहवाल आला, या समित्या बनवणं खरं तर बंद केलं पाहिजे महाराष्ट्रात। ह्या समित्या कुठचाही कोणाच्या धमकच नाही आहे खरा अहवाल सादर करायची। आणि जर हा खारगे समितीचा अहवाल पुन्हा असाच थातुरमातुर निघाला तर फक्त न्यायालयात न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण करू शकतो। म्हणून मी न्यायालयात जाईन। नाही, मी काय पाहिलं नाही, बोलतो मला कल्पना नाही आहे। ही चौकशी समिती नेमली राज्य सरकारनं, त्याला क्लीन चिट दिली असेल तर अडचण काय? त्यांना काही आता सगळ्यांना सगळ्या गोष्टी मान्य होतात असं नाहीये।